सो हाय गाय. सो आज सॅटर्डे होता. मग माझा प्लॅन होता की चटणी बटाट्याची भाजी आणि डोसा बनवायचा. तर चटणी अशी घेतली बनवून गरगर फिरवून घेतली. बटाटे टाकले शिजायला. बटाटे धुवून घेतले पहिल्यांदा आणि मग शिजायला टाकले. आफ्टर दॅट मी काय केलं मलाच आठवत नाही. फोडणी घातली. चटणीला फोडणी घातली. फोडणीत मी जिरे मोहरी कढीपत्ता आणि तीळ टाकते. मस्त मस्त मिक्स करून फोडणी थोडीशी थंड झाल्यानंतर मस्त ॲड केली. त्याला हलवलं. काहीसुद्धा वाटोळं करायचं नाही. सगळं एक ना एक तेल घ्यायचं बूंद. येस. आणि आफ्टर दॅट मग मी बटाट्याच्या भाजीची फोडणी करायला घेतली. फोडणीला मी टाकली जिरे मोहरी, नवीन काय आहे, मिरची, कढीपत्ता, कांदा उभा कापलेला बटाट्याच्या भाजीला छान लागतो. उभा कांदा कापल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची टाईम नव्हतं म्हणून तयार होते तीच पेस्ट टाकली. त्यानंतर मस्त बटाटे टाकून फिरवून घेतले. हळद पण टाकले. ही झाली भाजी तयार मस्तपैकी. आफ्टर दॅट डोस्याचं पीठ बघा किती छान मस्त फर्मेंट केलेलं आहे. तवा तापला तर कांदा फिरवून घेऊ आणि आता आपण डोसे करू. असे मस्त तवा तापला का बघितलं आणि मग डोस्याचं पीठ घेतलं आणि हे गर 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 फिरून घेतलं. झाला डोसा झाला तयार. आणि मग मस्तपैकी तूप होतं घरी. तूप टाकलं डोसावर. तुपाचे डोसे तर खूपच छान लागतात, टेस्टी लागतात. आणि मग सर्व केलं यांना. झालं.